जी काही जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार त्याच्यावर आधारित ही गॅजेट तयार करण्यात आलेलं आहे। या गॅजेटमध्ये संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक असेल किंवा इतर सगळी जी माहिती आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पुन्हा दुसरी एक यातलीच माहिती बघणार आहोत। ती आहे की हे गॅजेट पब्लिश आहे ते 1884 झालं, मात्र पब्लिश्ड बाय द एक्झिक्युटिव्ह एडिटर अँड सेक्रेटरी गॅजेटर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई 2006। म्हणजे 1884 साली निर्माण झालेले हे जे गॅजेट आहे ते 2006 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुन्हा रिप्रिंट केलेलं आहे आणि ही ओरिजिनल कॉपी सध्या आपल्याकडे आहे। तर या गॅजेटमध्ये नक्की काय आहे आपण पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन बघणार आहोत। ह्या गॅजेटमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला हे पहिलं पान आहे, पुन्हा त्यावरती हीच माहिती सगळी देण्यात आलेली आहे। त्यानंतर हे गॅजेट जो आहे तो निर्माण करणारे जे व्यक्ती म्हणजे त्यांचं नाव नाही, मात्र हैदराबाद दख्खन हे नाव त्यांच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे आणि खाली तारीख दिलेली आहे जुलै 1884। हैदराबाद संस्थाननं 1881 साली तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं गॅझेट बनवलं होतं, ज्यात उदाहरण म्हणून जर वैजापूर तालुक्याच्या जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी बघितली तर काय आढळतं ते पाहूयात। 837 नंबरचं पान आहे हैदराबाद गॅजेट मधलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं। त्यामध्ये वैजापूर जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे। ही वैजापूर जिल्ह्याची आपण आता पेजवरती आलेलो आहोत, वैजापूर तालुक्याच्या। तर यामध्ये काय लिहिलंय की द टोटल पॉप्युलेशन इन 1881 साली पहिली जनगणना झाली त्यावेळेला वैजापूर जो तालुका आहे त्या वैजापूर तालुक्याची पॉप्युलेशन होती 58,604। मग त्यामध्ये जातींचं बायफर्केशन पण करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं लिहिलंय की 58,000 मध्ये 54,261 हिंदू होते आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 92.58%। तर त्याचबरोबर मुस्लिमांचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे की 4,337। ते लोकसंख्येमध्ये 7.4% इतकं त्यांचं प्रमाण होतं। पुन्हा पुढे खाली जे आहे ते जाती सुद्धा दिलेले आहेत। त्यावेळेला वैजापूर तालुक्यामध्ये 2096 ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर विदूर त्यांची संख्या दिलेली आहे, कास्टीज, राजपूत, त्याचबरोबर इतर जे आहेत राठोड, हलवाई, गुजराती, भाटी, जाट यांची सुद्धा संख्या दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या की वैजापूर तालुक्याची त्यावेळेला 58,604 इतकी लोकसंख्या होती आणि त्यावेळेला कुणबीची संख्या किती होती तर तो आकडा थक्क करणार आहे। वैजापूरमध्ये आज कुणबींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे, मात्र 1881च्या जनगणनेनुसार आणि 1884 साली हे जे गॅजेट निर्माण झालं त्या गॅजेटने दिलेल्या आकड्यानुसार 1881 साली एकट्या वैजापूर तालुक्यात 24,000